शिक्षणाकडे चांगलं लक्ष देतात. त्याचप्रमाणे या खासदार झाल्यानंतर या ताईंनी आजपर्यंत संसदेमध्ये जाऊन त्या भागातले प्रश्न असतील, महाराष्ट्रातले विषय असतील किंवा तुमचे महिलांचे प्रश्न असतील, तुमच्या महिलांवर होणारे अत्याचार असतील, तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत असेल, सगळ्या जाती धर्माचे असतील, त्यांचे प्रश्न त्यांनी जाऊन संसदेमध्ये मांडले. म्हणून त्यांना संसद रत्न म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला. जवळजवळ 7 वेळा, बरोबर सर? 7 वेळा त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला. एक महिला, एक तुमच्यासारखी महिला आज ती महाराष्ट्रातले देशाचे प्रश्न मांडते, आपल्यासाठी काम करते. ही शरद पवारांची मुलगी आहे. त्यांचा काल वाढदिवस होता. काल वाढदिवस असताना आम्ही त्यांचा आंबेडकर वसतिगृहामध्ये जिथे गरीब मुलं आहे, अनाथ मुलं आहे, त्या मुलांमध्ये सुद्धा आम्ही काल गोड जेवण दिलं. त्या वया वाटल्या. त्या वयांच्या माध्यमातून तुमच्या शिक्षणासाठी हे जे कोरे पेजेस आहेत तुम्हाला जो गृहपाठ दिला जाईल, जे तुमचे महत्वाचे तुमचे विचार, जे तुमचे स्वप्न असतील, तुम्हाला काय व्हायचंय, समजा तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, तुला वकील व्हायचंय, हे तुमचे स्वप्न या वहीमध्ये तुम्ही लिहून काढू शकता किंवा तुमचा गृहपाठ करू शकता किंवा रेग्युलरमध्ये तुमची वही तुम्ही वापरू शकता. तुमच्या शिक्षणासाठी यांचे जे वडील आहेत शरद पवार साहेब, त्यांनी सांगितलं फ्लेक्स लावू नका, फटाके वाजू नका, पैसा व्यर्थ खर्च करू नका. जे तुम्ही वाढदिवस साजरा करणार सुप्रियाताईंचा, तो लहान मुलांमध्ये जाऊन सामाजिक काम करा, मुलांमध्ये वया वाटा, मुलांसाठी पेन वाटा, जे मुलांना शिक्षणासाठी काम करा. तुमचं शिक्षण चांगलं झालं, तुम्ही आपल्या समाजाची, आपल्या महाराष्ट्राची, आपल्या देशाची चांगली सेवा करू शकता. तुम्ही जर मोठे झालात, चांगलं शिक्षण घेतलं, बरोबर का नाही, आपण सेवा करू शकतो देशाची. आपण डॉक्टर होऊ, इंजिनियर होऊ, अब्दुल कलाम साहेबांसारखं आपण शास्त्रज्ञ येऊ शकतो. माझे ते लहान मित्र पण बसलेत पुढं, बरोबर ना? सगळा अभ्यास करतात ना. प्रत्येकाला वाटतं ना मी मोठं व्हावं, मी शिक्षण चांगलं घ्यावं, मी माझ्या उर्दू शाळेचं नाव मोठं करावं, जे माझे शिक्षक आहेत, जे माझे प्रिन्सिपल आहेत, त्यांचं नाव मोठं झालं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं का नाही? त्यासाठी तुमच्या अभ्यासक्रमासाठी या मी वही तुम्हाला देतोय. चांगला अभ्यास करा, तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि तुमच्या सर्वांतर्फे, उर्दू शाळेतर्फे, आपल्या कोपरगावतर्फे पुन्हा एकदा सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस आहे, आम्ही 7 दिवस साजरा करणार आहे. त्यांना तुमच्या सगळ्यांना मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.